नवी मुंबईमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, तर दुसरीकडे अंबरनाथमधील 12 काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। कालच अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेससोबत युती केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं। त्यावर कारवाई करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते। मात्र आज भाजपनं काँग्रेसला धक्का देत 12 नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलंय। तर काँग्रेस पक्ष या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचं सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलंय। अंबरनाथमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला। सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे। स्वतंत्र गट स्थापन करणं, दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं अनैतिक आहे, पण असंवैधानिकही आहे। त्यामुळे काँग्रेस या नगरसेवकांवर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करणार। लवकरच तशा प्रकारे या सर्वांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।